नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी पॉइंट मराठी, या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही सर्वांनी जॉईन करा मित्रांनो, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरचे पीडीएफ आपण इथे टाकत असतो आणि सर्व प्रश्न सुद्धा इथे घेत असतो. चला तर आपण बघणार आहोत होणाऱ्या परीक्षेसाठी, म्हणजे एसआरपीएफचे जे आता बाकीचे परीक्षा बाकी आहे एसआरपीएफच्या, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न जे की तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. इतर आपण टेलिग्राम चॅनलला पण टाकले, ते पण तुम्ही बघितले असेल. दौंड वगैरे या 2-3 ज्या पण परीक्षा आल्या त्या ठिकाणी आपले चालू घडामोडी प्रश्न जसेच तसे आले मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला मित्रांनो, करूया सुरुवात. अत्यंत महत्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. अलीकडे चर्चेत असलेले कोणते तर पायकारा सरोवर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर कोणत्या राज्यात स्थित आहे मित्रांनो पायकारा सरोवर? तर पर्याय क्रमांक सी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न. चौथ्या भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे मित्रांनो? नवी दिल्ली. पुढचा प्रश्न. लंडन मधील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणाला सन्मानित करण्यात आले मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, जोगिनापल्ली संतोष कुमार यांना. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. युनिडो जीईएम पुरस्कार जिंकणारी भारतातील पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे? तर कोणती ठरली मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, गुंटूर महानगरपालिका. पुढचा प्रश्न. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या 33,000 भारतीय सैनिकांची नावे डिजिटल फलकाद्वारे कोणत्या स्मारकावर कोरण्यात आली? तर कोणत्या स्मारकावर कोरण्यात आली? पर्याय क्रमांक बी, बसरा स्मारक. यामुळे या सैनिकांना काय ते एक नवीन ओळख मिळाली आहे. पुढचा प्रश्न. WHO ने नवजात आणि लहान मुलांच्या उपचारासाठी पूर्वपात्रता मंजुरी दिलेल्या पहिल्या मलेरिया विरोधी औषधाचे नाव काय? WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने. तर काय याचं नाव? याचा पर्याय क्रमांक सी, आर्टेमेथल लुपेफॅट्रिन. समजलं मित्रा? हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्यांसाठी तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी घालणारा कायदा केलाय? तर कोणत्या देशाने केलाय मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, युके म्हणजेच काय? युनायटेड किंगडम याने, या देशाने केला आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. आंध्र प्रदेश राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण ठरल्या? तर कोण ठरल्या मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, लीला सिंगल. भारताचा 95वा बुद्धिफळ ग्रँड मास्टर कोण ठरलाय? तर कोण ठरलाय मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, अरण्य घोष, जो की कुठला आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यातील आहे. पुढचा प्रश्न. ऍपल या कंपनीचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो? 10 नंबरचं योग्य उत्तर काय? जॉन टर्नर्स. तर का नियुक्ती करण्यात आली? कारण त्याचे जे पहिले जे होते त्यांनी काय केलं होतं? तर राजीनामा दिला होता, त्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. पुढचा प्रश्न. जनगणना 2027 ची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी भारत सरकारने कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली? तर कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली मित्रांनो? 11 प्रश्न योग्य उत्तर काय? तर पर्याय क्रमांक डी, 1855. हा प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असू शकतो. पुढचा प्रश्न. बँक ऑफ इंडियाच्या कोणत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा कार्यकाळ 2029 पर्यंत वाढवण्यात आला? तर कोणाचा वाढवण्यात आला मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, रजनीश कर्नाटक यांचा. पुढचा प्रश्न. युएसए आर्मी वॉर कॉलेजच्या इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये कोणत्या भारतीय लष्कर प्रमुखाचा समावेश करण्यात आला? तर कोणाचा समावेश करण्यात आला? पर्याय क्रमांक सी, जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा. पुढचा. नॅसकॉमच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो? श्रीकांत वेलातोनी यांची. पुढचा प्रश्न. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो? पर्याय क्रमांक बी, राजेश कुमार अग्रवाल यांची. पुढचा प्रश्न. महिलांची सुरक्षा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सेफ सिटीज प्रोजेक्ट 2026 अंतर्गत कोणत्या शहराची निवड करण्यात आली? कोणत्या शहराची निवड करण्यात आली? पर्याय क्रमांक डी, धार, जे की कोणत्या राज्यात आहे? एमपी या राज्यात आहे, म्हणजे मध्य प्रदेश या राज्यात आहे. पुढचा प्रश्न. ऍथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने भारताला डोपिंग उल्लंघनासाठी कोणत्या श्रेणीत ठेवले? तर कोणत्या श्रेणीत ठेवले? अ श्रेणीत ठेवले. पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. एचडीएफसी लाईफने कोणाची एमडी आणि सीईओ म्हणून पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती केली आहे? म्हणजे कोणाची केली आहे पुनर्नियुक्ती? 18व्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय मित्रांनो? विभा पाडळकर यांची. वंदे मातरमची 150वी म्हणजे 150 वर्षे साजरी करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने तरुण कलाकारांसाठी कोणत्या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेचा शुभारंभ केलाय? तर कोणत्या केलाय? पर्याय क्रमांक सी, व्हीएम फ्रेम्स. पुढचा प्रश्न. 2027 ची जागतिक पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? पर्याय क्रमांक ए, ताश्कंद या शहरात आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न. भारताचे 99वे रामसर स्तर म्हणून
अलीकडेच कोणत्या ठिकाणाची घोषणा करण्यात आली? तर कोणत्या ठिकाणाची करण्यात आली मित्रांनो? शेख झील, जे की कुठे अलीगड मध्ये. अलीगड कुठे तर उत्तर प्रदेश म्हणजे यूपी या ठिकाणी. अलीगड मध्ये कुठे? अलीगड या ठिकाणी. 22वा प्रश्न, पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? कोणाला सन्मानित करण्यात आले मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, शीतल देवी यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, फ्रान्स या देशात आयोजित ऐतिहासिक ट्रान्स ओशनिक अभियान म्हणजे कोणता? तर लोकायान 26 मध्ये कोणते भारतीय जहाज सहभागी झाले होते? तर कोणते झाले होते मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, INS सुदर्शनी हे झाले होते. पुढचा प्रश्न, विश्व शांतीमध्ये योगदानाबद्दल ग्रँड प्राइजने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणत्या प्राइजने? तर ग्रँड प्राइजने कोणाला सन्मानित करण्यात आले? कशाबद्दल? तर विश्व शांतीमध्ये योगदानाबद्दल. तर योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, जुपल्ली कृष्णा राव. समजलं मित्रांनो? जुपल्ली कृष्णा राव. पुढचा प्रश्न, भारत आणि किर्गिस्तान यांच्या दरम्यान या वर्षी कोणता युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला? तर कोणता युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला होता मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, खंजर. कोणता? पर्याय क्रमांक डी, खंजर. पुढचा प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर 2026 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? कितव्या स्थानी मित्रांनो भारत? भारताचा क्रमांक कितवा आहे? पर्याय क्रमांक डी, चौथा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न 27वा, देशातील पहिली हायड्रोजन पॉवर ट्रेनची ऑसिलेशन ट्रायल पूर्ण झाली आहे. पहिली हायड्रोजन पॉवर ट्रेनची ऑसिलेशन ट्रायल पूर्ण झाली, ती कोणत्या राज्यामध्ये धावणार? कोणत्या राज्यामध्ये धावणार मित्रांनो? हा प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असू शकतो, कारण भारतातील ही पहिली हायड्रोजन पॉवर ट्रेन आहे ज्याची की ऑसिलेशन ट्रायल कंप्लीट झाली. तर कोणत्या राज्यात धावणार ती? पर्याय क्रमांक सी, हरियाणा या राज्यात धावणार आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संरक्षण मंत्रालयाने तुंगुस्का मिसाईल, कोणती? तुंगुस्का मिसाईल सिस्टीम साठी कोणत्या देशासोबत 445 करोडचा व्यवहार केलाय? तर कोणत्या देशात केलाय मित्रांनो? 28व्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो फ्रान्स. समजलं? 29वा प्रश्न, मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी पहिल्यांदाच कोणत्या महिलेची नियुक्ती झाली? तर कोणत्या महिलेची नियुक्ती झाली मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला टाईप करून सांगा. मियामी ओपन 2026 चा पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे? नोवाक जोकोविच, राफेल नदाल, कार्लोस अल्कराज, यानिक सिनर? कारण हा प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल, हा येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न काय उत्तर आहे तुम्ही बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे होते मित्रांनो महत्वाचे प्रश्न, जे की तू उद्या होणाऱ्या आणि इतर राहिलेल्या परीक्षेसाठी तुमच्यासाठी महत्वाचे असतील. करंट अफेअरचे प्रश्न होते. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुप स्टडी पॉईंट मराठी या ग्रुपला तुम्ही जॉईन करा मित्रांनो. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. चला तर बेस्ट ऑफ लक मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद मित्रांनो.